आता उभं झालं भाषण जागर. भारत माता की. सर्वांनी हात वरती करायचा. भारत माता आपल्या सर्वांची माता आहे. भारत माता की. काही लोकांच्या हातामध्ये काही दुखणं आहे का? भारत माता की. वंदे छत्रपति शिवाजी महाराज की. छत्रपति संभाजी महाराज की. अपने अपने माँ बाप की. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, हृदयापासून आभार मानतो की आपण सप्टेंबर हिट असतानाही या ठिकाणी रुमालानी चेहरा पुसत सुद्धा उपस्थित राहिलात, मला शुभकामना दिल्यात, प्रेम व्यक्त केलं. विद्यार्थिनीपासून तर 80 वर्षाच्या सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत या गावामध्ये तुम्ही मला भरभरून शुभकामना व आशीर्वाद दिला. मी आपला मनापासून आभारी आहे. हे गणेश उत्सवाचं पर्व आहे. लोकमान्य टिळकांनी समाज एक असावा, जातीपातीच्या बाहेर जाऊन समाजाचा एक विचार असावा, समाजाने एकमेकासाठी ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, या भावनेने समाजामध्ये एकमेकाविषयी प्रेमाचा ओलावा असावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. मीही येताना श्री गणेशाचं दर्शन घेतलं, भगवान वाल्मिकीचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं स्टॅच्यू तयार होणार आहे त्या जागेचंही दर्शन घेतलं आणि इथं मंडपात येण्या अगोदर भगवान हनुमानजीच्या मंदिरासमोरही प्रार्थना केली. मी सर्व देवदेवतांना प्रार्थना करताना फक्त तुमच्यासाठी मागत होतो की देवा, या गावातील परिसरातील जनतेला तू भरभरून सुख दे, समाधान दे, त्यांच्या इच्छा पूर्ण कर. जो जे वांछील तो ते गाहो, त्यांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना उत्तम आरोग्य दे, उदंड आयुष्य दे. मी इथं आलो विश्वासाने तुम्ही निवेदन दिले. कोणी सांगितलं की आम्हाला वाल्मिकी समाज आमच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करायचा आहे. निवेदनात लिहिलं, भाऊ मदत करा. मी घोषित करतो आहे की तुम्ही वाल्मिकी समाजाच्या सर्व समाज बांधवांनी नव्हे, गावातल्या सर्व जातीच्या प्रमुखांनी वाल्मिकी ऋषी फक्त वाल्मिकी समाजाचे नव्हते, ते तुमचे आमचे सर्वांचे होते. दुर्दैवाने आम्ही जाती जातीमध्ये ऋषी मुनी संत आता वाटून घेत आहोत. वाल्मिकी ऋषींची मूर्ती लावायची असेल तर ती जबाबदारी फक्त वाल्मिकी समाजाची आहे, हा भाव आमच्यात राहिला. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी अपेक्षा करतो आहे कि हम सब साथ है, हम सब एक है, या भावनेने या गणेश उत्सवाच्या पर्वामध्ये आम्ही संकल्प केला पाहिजे. वाल्मिकी समाजासाठी जी मूर्ती त्यांना हवी आहे, मी ज्योतिताई बुरांडे आणि या गावच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेन की उद्या त्या मूर्तीचा ऑर्डर द्या, मूर्तिकाराचे पैसे देण्याची व्यवस्था मी ताबडतोब करेन. मी इथं आलो, छत्रपती शिवाजी महाराज हे जसे तुमच्यासाठी प्राण आहे तसे माझ्यासाठीही प्राण आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री झाल्यावर या देशात 350 राज्याभिषेकाच्या निमित्ताने जे काम मी केलं हे मी गर्वाने नाही पण अभिमानाने सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी करू शकले नाही। अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचा विषय असेल, वाघनख आणण्याचा विषय असेल, अरे ज्या आग्र्याच्या दरबारात औरंग्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप केलं, त्याच लाल किल्ल्याच्या दरबारात जय भवानी जय शिवानीचा जय घोष गावायचं काम असेल की पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन 12 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना इशारा देण्याचं काम असेल की दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। श्रीशैलमला तुम्ही गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं। आता रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक पूर्ण होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा नांदगाव पोळेचा पुतळा असेल, मानोऱ्याचा असेल, विसापूरचा असेल, पोंभुर्ण्याचा असेल, उभं करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात असेल की आता तुमच्याही गावाचा स्टॅच्यू पुतळा प्रतिकृती माझ्याच हातून ती घडावी। प्रकाशजी चिंता करू नका, मी ताबडतोब डेप्युटी इंजिनियरला सांगेल एक उत्तम डिझाईन करा। बियर बार मध्ये जाणाऱ्या तरुणांना कदाचित जेव्हा ते या छत्रपतीचं दर्शन घेईल तेव्हा त्यांचे पाय बियर बार कडे नाही तर आपल्या घरच्या मा जिजाऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल पुढे जाईल, हा विश्वास मला आहे। मी इथं आलो हे सांगितलं की इथं मोठ्या प्रमाणावर तेली समाज आहे आणि खरं तर संताजी जगनाडे महाराज, आमचा तुमचा अनेकदा गैरसमज होतो की फक्त आमचेच आहे। संताजी जगनाडे महाराज हे काही तेली समाजाचे नाही, ते मानवतेचे आहे। कोण्या जाती धर्मामध्ये त्यांना बांधून ठेवू नका, कारण संताजी जगनाडे महाराजांनी तुकारामाचे अभंग जेव्हा बुडाले ते जसेच्या तसे पुन्हा काढलेत आणि आजही ज्ञानबा तुकाराम म्हणत वारीमध्ये जेव्हा हजारो वारकरी खिशात 5 फुटी कवडी नाही मग चेहऱ्यावर मात्र 500 कोटी रुपयाच्या मालकाचा आनंद हा चेहऱ्यावर राहतो, कारण मुखातून नाव निघतं ज्ञानबा तुकाराम, त्या तुकारामाचं अभंग। आणि म्हणून मी भाग्यशाली आहे की संताजी जगनाडे महाराजांचं पोस्ट तिकीट हे काढण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं। मी विधानसभेत ठराव केला, पाठपुरावा केला आणि संताजी जगनाडे महाराजांचं पोस्ट तिकीट काढलं ते कोण्या समाजासाठी नाही तर मानवतेसाठी काढलं। सदुंबरे संताजी महाराज जगनाडेचं तीर्थक्षेत्र आजही तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष तैलिक समाजाचे यांचं लेखी पत्र माझ्या रेकॉर्ड मध्ये आहे। त्यांनी धन्यवाद दिले आणि मग लिहिलं की भाऊ आमदार तर आमच्याही समाजाचे आहे, तुम्ही आमच्या समाजाचे आमदार नसताना ही सदुंबरेला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला। आम्ही तुमचे आभार एकदा नव्हे हजारदा मानतो, कारण सदुंबरेला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचं काम हे आपण तिथं केलं। आज सदुंबरेसाठी त्या तीर्थक्षेत्राच्या विकासाला महायुतीचं सरकार मदत करते आहे। माझ्या माहितीप्रमाणे एखादा आकडा कमी जास्त पण 150 कोटीपेक्षा जास्त रकमेचा विकास हा सदुंबरेमध्ये संताजी महाराज जगनाडेचा होतोय। आपल्या देशाचे पंतप्रधान कधी जातीचा उल्लेख करत नाही, कारण त्यांच्यासाठी हा देश त्यांचा परिवार आहे। मेरे परिवार जनों, मैं आपका प्रधान सेवक हूं या भावनेने ते काम करतात। तेली समाजाचं प्रतीक म्हणून जे पंतप्रधान असले तरी ते
सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना या भावनेने काम करतात. आज मगा संताजी जगनाडे महाराजांच्या सभागृहाचं निवेदन दिलं. मी संताजी महाराज जगनाडे यांच्या सभागृहाला ही निश्चितपणे इथं मान्यता देईल हाही विश्वास मी देतो. काही समाजांनी जागेची निवेदन दिली आहे, काहींनी रस्त्याच्या बाबतीत निवेदन दिलं आहे. खरं तर या विभागाचा विकास हे माझा कर्तव्य आहे आणि मीही या मतदारसंघाचा जितका विकास केला या महाराष्ट्रात नव्हे, आता तेलंगणाचे एक आमदार मग भेटायला आले. जेव्हा या विभागाचा विकास 3 दिवसापासून ते बघत होते, मग म्हणाले कि तेलंगाना में अगर ऐसा कोई विकास करता तो हम तो उसको खांदे पे लेकर नाचते. इतका विकास आपण या भागाचा केला. मी रडणाऱ्यापैकी कधीच नव्हतो. मी विरोधात असलो तरी विधिमंडळाच्या सर्व आयुधांचा उपयोग करायचो आणि म्हणून मग उत्कृष्ट आमदार म्हणून तेव्हाचे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री व तत्कालीन स्वर्गीय राज्यपाल अलेक्झांडर यांनी मग पुरस्कार देऊन गौरव दिला की मी कुठेही सत्तेत असेल की मी विरोधात असेल, माझ्यासाठी सर्वोपरी जनता आहे. मी कधी जात पात धर्म रंग वंश वय पाहून राजकारण केलं. जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज जेव्हा इथून मागणी आली की या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर घ्यावं, ज्यांना चष्मा नसेल, चष्मा लागला असेल त्यांना मोफत चष्मा द्यावा, ज्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करून द्यावं. अनेकदा एखादे वयस्कर असतील, मोतीबिंदूचं ऑपरेशन करत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा ते काचबिंदू होते तेव्हा मग पुढे कोणतीच औषध लागू होत नाही. पण योग्य क्षणी मोतीबिंदू ऑपरेशन केलं तर हा दृष्टिदोष दूर होतो, समस्या दूर होते. अरे आपल्या नातवासोबत खेळताना आजीबाई सुद्धा नातवासारखेच धारदार दृष्टीने खरं वर्णन करू शकते आणि सुंदरता बघू शकते. आज आपण ऑपरेशन साठी शिबिर घेतलाय. मी यासाठी असणारे जे नेते पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो. जरा वातावरणामध्ये उष्णता आहे, प्रत्येकाची योग्य काळजी घ्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, योग्य पद्धतीने नेत्र चिकित्सा करा. ज्यांना चष्मे द्यायचे, ज्योती, राहुल, ईश्वर, इथं असणारे पिंटू, अलकाताई, नगरपालिका अध्यक्ष, जीव गुंतून काम करा. या जनतेची सेवा केली तर मी सांगू शकतो, मी तर 1995 आमदार व्हायच्या अगोदर शेकडो पुस्तकं वाचली आहे. मी विश्वासाने सांगतो हे काम राजकीय नाही, हे ईश्वरीय कार्य आहे. एखादा दिवस मंदिरात कमी गेला तर देव रागवणार नाही, पण या देवाची भक्ती करणाऱ्या या देवाच्या सेवकाची पूजा कराल तर मी विश्वासाने सांगतो की पुढचा जन्म आजच्या पेक्षाही 1000 पट चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सेवा करताना या गोर गरिबाची, कष्टकऱ्यांची सेवा करा. खरं तर सरकारच्या वतीने कष्टकऱ्यांसाठी आपण अनेक योजना आणल्या आहेत. 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात आता केंद्राचे 6000, राज्याचे 6000 आहे, 12000 आहे. आमच्या बहिणी या आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित होत्या. आता आमच्याही बहिणी ज्या गरीब आहे, ज्यांचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे, आमच्या ज्या बहिणी ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड किंवा भगवं रेशन कार्ड आहे, त्या बहिणींना आता खात्यामध्ये 1500 रुपये थेट येणार आहे. आणि इथंच थांबणार नाही. पुन्हा आम्ही सत्तेत आलो तर आमच्या बहिणीचेही पैसे वाढवण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. तुम्ही मनात विचार करा, ज्याच्याकडे 1.5 एकर शेती असेल पहिले चिंतेत असायचा, पण आता मात्र जर 2 भाऊ असेल
तर 12-12, 24,000 त्याच्या खात्यात येईल आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या खात्यात 18-18, 36,000 म्हणजे 60,000 रुपये हे वर्षाचे त्याच्या खात्यामध्ये हक्काचे येणार आहे. हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. कधी आई वडिलांची आठवण आली, भावाची आठवण आली, आता रक्षाबंधनाला जायचं आहे. नवरा कुठं गावाला गेला असेल तर जाताना वाट पाहायची आवश्यकता नाही. 1,500 रुपये खात्यात आहे, मिठाईचा डब्बा घ्या, बस अर्ध तिकीट आहे, डायरेक्ट आई वडिलांना नमस्कार करून आईचा प्रेमाचा हात आमच्या बहिणीच्या पाठीवर असेल. मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की या देशामध्ये जेवढे काही टॉनिक असतील, जेवढे च्यवनप्राश असतील, 1000 डब्बे च्यवनप्राश खाल्ल्यानंतर जेवढी शक्ती येते त्याच्यापेक्षा जास्त शक्ती जेव्हा आईचा मायेचा हात आपल्या पाठीवर फिरतो त्याच्यापेक्षा जास्त शक्ती ही आई वडिलांच्या प्रेमाच्या हाताने येते. हे मीही अनुभवलं आणि तुम्हीही लहानपणी अनुभवलं असेल. जेव्हा मग एकाने प्रश्न केला की जगातली सर्वात सुरक्षित जागा कोणती, मी त्याला सांगितलं की जगाची सर्वात सुरक्षित जागा ही या देशाचं मिलिटरी कार्यालय नाही, जगातली सर्वात सुरक्षित जागा अमेरिकेचं व्हाईट हाऊस नाही. जगातली सर्वात सुरक्षित जागा जर बालकासाठी असेल तर आईची मांडी आहे. यापेक्षा सुरक्षित कोणती जागा असू शकत नाही. आणि त्या आईचा सन्मान आमच्या सरकारने करण्याचा निर्णय केला आहे. आपण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतोय. पण हे खरं आहे, काही लोकांचं पोट दुखतं. ज्यांना 50-50 वर्ष सरकार होती त्यांनी तर रस्ता केला नाही, पण आम्ही गावागावात सिमेंटचे रस्ते केले. तर हे दुर्दैव आहे, दुःखदायक आहे. हे काँग्रेसचा एक आमदार म्हणाला की सिमेंट रस्त्याने काय होतं. अच्छा, तुझ्याही घरासमोरचा सिमेंट रस्ता मीच केला आहे, एकदा निवडणूक होऊ दे, असा खड्डे खोदीन, सिमेंट रस्त्याने काय होते समजेल. अरे वाईटासाठी वाईट बोलणं गरजेचं नाही. विरोधात असाल तर तुम्ही काय दिवे लावणार आहे ते सांगा, तुम्ही काय दिवे लावले ते सांगा. अरे एखाद्या जागेचा अंधार दाखवून आता मात्र आमच्या पाठीशी उभे राहा असं म्हणण्याचा अधिकार हा विरोधकाला नाही. तुमचंही सरकार महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष होतं, देशामध्ये 55 वर्ष होतं. जेव्हा तुम्ही सांगता की गडचिरोलीच्या भामरागडमध्ये रस्ता झाला नाही, अरे एक बोट आमच्याकडे दाखवता, 4 बोट तुमच्याकडे आहे. जेव्हा 50 वर्ष सत्तेत होते तेव्हा रस्ता का केला नाही. अरे तेव्हा तर तुम्ही कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, तुम्ही तर 50 वर्ष झोपून राहिले. कुंभकर्ण आज जर आला कलियुगात तो म्हणाल, अरे कुंभकर्णाचा काँग्रेसच्या कच्या नेत्यांना पाहून म्हणेल, ये रिश्ते में ये हमारे बाप लगते हैं असं म्हटलं शिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मी आता वेळ घेणार नाही, कारण मगाई डीपीटीसीच्या बैठकीत जायचं आहे. जे निवेदन मगा दिलं ते मी गंभीरपणे पाहिजे. या भागाची सेवा करण्याचं जे माझं मिशन आहे त्या मिशनला तुमचा आशीर्वाद मागायला तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. आणि तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं, तुम्ही आशीर्वाद दिला, सदिच्छा दिला, जात पातीच्या बाहेर जाऊन जे प्रेम व्यक्त केलं त्याला सलाम करण्यासाठी मी आलो आहे. त्याला माझा सलाम आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, एखाद्या ठिकाणी मी कमी पडलो असेल म्हणून राग मानू नका. माझी आई म्हणायची किती राग येऊ द्या, जेवण्याच्या ताटावर कधी राग काढायचा नाही. एखादी चूक होऊ शकते, एखादी उणीव असू शकते, एखादा आमचा कार्यकर्ता माझी चूक होऊ शकते, पण त्याचा राग हा जर निवडणुकीत काढला तर मग मात्र चिडिया चुग गई खेत, फिर पछताने से क्या फायदा. जेव्हा जातीसाठी काही लोक काम करताय तेव्हा मला दुःख होत आहे की स्वातंत्र्यानंतर जातीसाठी लोक मत मागायला लागले. मी या जातीचा आहे म्हणून मतदान करा. अरे कधी प्रश्न विचारा की तू या जातीचा आहे म्हणून या जातीसाठी काय केलं. मी मात्र सर्व जातींना न्याय देण्याचं काम केलं. आजही महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वंशजांना जाऊन विचारा की महात्मा ज्योतिराव फुलेच्या वंशजांना न्याय महाराष्ट्रात कोणी दिला.
ते मगा म्हणाले की भाऊ तुमच्या निवडणुकीत आम्ही येऊ. अरे त्या भिडे वाड्याचा प्रश्न कोणी मांडला? महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्याला कोणी भेट देऊन अर्धा तास चर्चा उपस्थित केली. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अनेक ठिकाणी प्रतिकृती उभ्या करून त्यांच्या विचाराचं दर्शन कोणी केलं तर त्याचं उत्तर एकच येईल, सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की जातीवर पातीवर नाही, विकासावर आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. कुठं कमतरता असेल तर दूर करू. मग आठवतं की जेव्हा 2 वर्ष 8 महिने आमचं सरकार 2020, 21, 22 मध्ये नव्हतं, आमच्याशी बेईमानी झाली. मी ओरडून सांगायचो विधानसभेत, अरे धानागा बोनस द्या, धानागा बोनस द्या. तेव्हाच सरकार महाविकास आघाडीचं सांगायचं आम्ही देणार नाही, देणार नाही. पण आज मात्र 20,000 रुपये हेक्टर धानाचा बोनस जर कोणी दिला असेल तर तो आमच्या सरकारने दिला. आमच्या भात उत्पादक शेतकऱ्यांना कोणी न्याय दिला असेल तर तो आमच्या शेतकऱ्यांना सरकारने दिला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला या विकास आणि विनाशाच्या युद्धामध्ये आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, सदिच्छा द्यावी, शुभकामना द्यावी. या पोंभुर्णा तालुक्याचा सर्वंकष विकास करण्याचा जो संकल्प है, मौसम टूटना नहीं चाहिए, विकास रुकना नहीं चाहिए, या भावनेने आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती मी या निमित्ताने करतो. आपण जे निवेदन दिली ती निवेदन तर मी पूर्ण करेन, पण इथं मंचावर असणाऱ्या नेत्यांना माझा आग्रह आहे की तुम्ही सुद्धा जीव ओतून, मग वाल्मिकी समाजाच्या मूर्तीचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, संताजी महाराज जगनाडे असेल, किंवा या ठिकाणचे काही जमिनीचे प्रश्न असतील, पट्ट्याचे प्रश्न असतील, तुम्हीही पाठपुरावा करा. मी तुमच्या पाठीशी पूर्ण शक्तीने राहणार. ही जबाबदारी या मंचावरील नेत्यांनी घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी ही जबाबदारी घेऊन आपण या ठिकाणी निश्चितपणे आपण मदत करावी हा विश्वास आहे. देवाडा ग्रामपंचायत भवनागा आपण मदत करतोय की इथचं ग्रामपंचायत चांगलं व्हावं. जलसंधारणालाही आपण मदत करतोय की या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे मदत व्हावी. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण ह्या सुद्धा इच्छा आपण पूर्ण करू हा ही विश्वास मी या निमित्ताने देतो आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे की एवढा थोडी उष्णता आहे, ही उष्णता असतानाही तुम्ही थांबलात, खूप खूप धन्यवाद. पण हाय धन्यवाद देताना हे काम मी निश्चितपणे करेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही मांडवस असू द्या, चुकीचा गडी ठेवला तर विकासाचं शेत उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपला पाठिंबा अपेक्षित करतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुधीर.